तो VIP डाईसवर यायचंय. श्रीयुत सन्नी नाईक यांच्या पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वतः कर्णधार सज्ज होतोय. मोतीराम भोईर सलामीची जोडी पाहायला मिळते. दोघे बंधू आलेत, बंटी आणि बबलू. बंटीकडे स्ट्राईक, पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करायचा होता, मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. गोलंदाजापासून चेंडू थोडासा दूरवर होता, थोडा काळ हवेत देखील राहिला, परंतु सेफ लँडिंग झाली आहे. पहिल्या चेंडूवर आली आहे 1 धाव. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज बंटीनं. बंधूंच्या जोड्या आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील भरपूर पाहिलेल्या आहेत आणि त्यापैकी काही जोड्या सक्सेसफुल देखील ठरलेल्या आहेत. परंतु आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर ही जोडी देखील भरपूर सक्सेसफुल ठरलेली आहे, विशेषतः पडगा परिसरामध्ये. आणि पडग्याच्या बाहेर जाऊन देखील या दोन खेळाडूंचा दरारा पाहायला मिळालेला आहे. बंटी पाटील आणि बबलू पाटील. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले गेलेत राहुल भोईर. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्विंग केला ऑन साइडला. बबलू पाटीलच्या बॅटमधून धमाकेदार फटका, षटकार. याच खेळासाठी जाणलं जातं बबलू पाटीलला. पडगा परिसरातील एक नक्कीच मी तर म्हणाल नामवंत हा संघ आणि नामवंत हा खेळाडू. भरपूर मालिकावीर गतवर्षी देखील मात्र बबलू पाटीलने घेतला होता आणि या वर्षी देखील हंगाम अक्षरशः गाजवला आहे आणि तो फॉर्म कंटिन्यू करत असताना या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने 60 पेक्षाही अधिक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील पटकावलेला आहे. यावरूनच कळतं की किती मोठा खेळाडू आहे बबलू. परंतु समोर गोलंदाज देखील तेवढाच ताकदवान आहे, तेवढाच अनुभवी आहे मोतीराम. ओव्हर पेच लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं. आणखी एक दणदणीत प्रहार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. अफलातून सुरुवात पाहायला मिळते विकी स्पोर्ट्स कुकसे संघाच्या माध्यमातून. बबलू पाटील
इज ऑन फायर. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे षटकार त्याच्या बॅटमधून, एक स्क्वेअर लेगच्या वरून आणि दुसरा समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर्स हेड. गोलंदाजावर प्रेशर वाढताना दिसतंय. मोतीराम पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेट. यावेळेस चांगला बॉल आहे, छोट्या बॅकलिपचा वापर करून पुश केलाय फक्त बॉल मिड ऑन रिजन मध्ये. दुरून फिल्डर येतोय अतिशय वेगाने, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सेन्सिबल फलंदाजी. पहिली 2 चेंडू थोडेसे कमजोर होते, मात्र हा बॉल चांगला होता, त्याला सन्मान दिलाय. चांगलं क्रिकेट या दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला. बबलू पाटीलच्या माध्यमातून आमचे सहकारी समालोचक मित्र नितीन कालन ज्या प्रतिम समालोचक आहेत त्यांच्या देखील माध्यमातून शुभेच्छा मात्र आल्या आहेत. वाकलन टीमसाठी आपले देखील हार्दिक स्वागत. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बंटीला फारसा सूर गवसलेला दिसत नाही आणि अगदी पहिल्या बॉलपासून तो देखील आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मिडल करत नाहीये. सिंगल आली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरसावते बिनबाद 15. दोन्ही फलंदाजांना, दोन्ही बंधूंना माहिती आहे की या ठिकाणी धावा भरपूर होत आहेत, त्यामुळेच पहिल्याच बॉलपासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि 4 षटकांमध्ये कुठेतरी 60-70 धावा जोडण्याचा मानस असणार आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न होत आहेत. जबरदस्त फटका. बबलू पाटीलचा हा मनपसंत फटका आहे. स्लॉक स्वीप षटकार. खूपच महागडं षटक या सामन्यामधलं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. मोतीराम भोईरच्या माध्यमातून कॅप्टनला प्रभावी मारा करता आला नाही. बबलू पाटीलने मात्र खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाची दमदार सुरुवात. धावसंख्या बिनबाद 21. चरण पाटील यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चरण पाटील. एका षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. दमदार सुरुवात या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 21. दरम्यान वाकळण संघाला 3 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये आणि रूल्स आर रूल्स. नियम हे सर्वांसाठी सारखेच आहेत या स्पर्धेमध्ये. एकाही नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं की लगेच तुम्हाला दंडित करण्यात येतं. शिस्तबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. नवीन षटक घेऊन जित भोईर. अखो टप्प्याचा बॉल पूल केला अगदी गॅप मधून. सुरेख फटका बंटी पाटीलच्या बॅट मधून हा निघतोय. सुरेख चौकार. लक्षात घ्या, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 21. पेनल्टीच्या 3 धावा आम्ही स्कोर मध्ये ऍड करतोय 24 आणि आता हा चौकार आलाय, म्हणजेच आता एकूण धावसंख्या झाली 28. अगदी पहिल्या बॉल पासूनच दोन्ही बंधू आक्रमक झालेले आहेत आणि चेंडूला बदडलं जात आहे. अशा पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे राहुल. आपण पाहायला गेलो तर वाकळण टीमकडे देखील बॅटिंगमध्ये फायर पॉवर आहे, परंतु बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे जेव्हा एखाद्या संघानं 60+ 70+ धावसंख्या उभी केली तेव्हा धावांचा पाठलाग करताना दमछाक देखील झालेली आहे मोठमोठ्या संघांची. हा बॉल देखील पुल केलाय. थोडासा स्लोअर बॉल होता. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थोडासा फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. एक धाव येते. संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. 29 धावा. भरपूर शुभेच्छा दरम्यान येत आहेत. टेनिस क्रिकेट 07च्या दरम्यान फाउंडरचे इंस्टाग्रामवरती खूप चांगले अपडेट आपल्याला पाहायला मिळतात. आकाश वाघे यांच्या देखील माध्यमातून शुभेच्छा येत असताना वाकण टीमला आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला दरम्यान हा चेंडू मिड विकेटला फील्ड झाला. दरम्यान इथनं एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती एकूण धावसंख्या 30. भरपूर चांगली नक्कीच अपडेट टेनिस क्रिकेट 07 वरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या गरज इंस्टाग्राम वरती. निश्चितच यावेळेस मात्र एक कमजोर बॉल पाहायला मिळाला. भीमर चेंडूची हाताळणी झाली. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते. 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. पहिला बॉल आखो टप्प्याचा होता, चौकार आला. त्यानंतर गुडलिन स्पॉटवर गोलंदाजी करण्यात आली, मात्र हा बॉल जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता जित भोईरनं. हातातून निसटला असावा. नो बॉलचा इशारा. धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. खूप छान सुरुवात केली दोन्हीही बंधूंनी आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. चांगली संधी आहे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅट्समन बबलूकडे, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार याआधीच आलेले आहेत.
चौथ्या षटकाराची तयारी असणार आहे. प्रयत्न होतोय ऑफ साइडला, चांगला फटका, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. अतिशय वेगवान आउटफील्ड आहे. फिल्डर प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न आहे. चेंडू अडवलाय, फेकलाय गोलंदाजापर्यंत. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी होती बबलूला. दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग आहे. बबलू ऑन साइड देखील तेवढीच चांगली खेळतोय, ऑफ साइडला देखील प्रेक्षणीय फटके खेळतोय. आणि आता मात्र इम्प्रोव्हायझेशन, रिव्हर्स स्वीप, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. ओहो, धावचीतची संधी निर्माण झाली होती परंतु निशाणा चुकलाय. चेंडूची फेक तेवढी चांगली नव्हती फिल्डरच्या माध्यमातून आणि त्यामुळेच ओव्हरथ्रो देखील पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 36 धावा धावफलकावर. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो दरम्यान विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या माध्यमातून. बॅटिंग देखील खूप चांगली करत असताना बबलू कुठल्या प्रकारची संधी सोडली जात नाहीये. चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार केलाय, एक गुडघा खाली टेकवला जमिनीला आणि त्यानंतर फटका खेळला होता परंतु गॅप शोधता आला नाही. सिंगल येते आणि अशा पद्धतीनं हे दुसरं षटक कंप्लीट होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विकी स्पोर्ट्स कुकसे संघ सुस्थितीत पाहायला मिळतोय. धावसंख्या बिनबाद 37. व्यासपीठावर शुभागमन झालेला आहे शेळूमाता वर्ल्ड बी संघाचे अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आतिश पाटील यांचं आपलं हार्दिक स्वागत. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये चांगले बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या माध्यमातून चांगला क्रिकेट. दोन्ही बंधू आहेत आणि अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बबलू पाटीलच्या बॅटमधून ऑलरेडी 3 षटकार देखील आले आहेत आणि एक चौकार बंटी पाटीलच्या बॅटमधून आलाय. पहिले षटक फेकलं मोतीराम भोईरनं आणि पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जीत बोरनं या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आणि एकूण 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 37. कुल मिलाकर 37 रन बने हैं और उसमें 3 रन भी पेनल्टी के ऐड किए गए हैं, हम पहले ही बता चुके हैं. दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट है. गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है. आक्रमण पर आते हुए दाइनेत की गेंदबाज उमेश भोईर. राउंड विकेट उमेश. फुल टॉस ऑन साइडला, फटका मात्र खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू पाटीलच्या माध्यमातून फिल्डिंग देखील चांगली झाली आहे ऋषी भोईरकडनं. 1 धावेतनं मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 38 इन बोर्ड. बहुत ही बढ़िया शुरुआत की है दोनों भी बल्लेबाजों ने. आने वाले बल्लेबाज भी बड़े खतरनाक है जिसमें चेतन है, मयूर है. आक्रमण करण्याचा प्रयत्न, टॉप एजे झेल होऊ शकेल. कॉल केलाय की झेल माझा आहे. जितेशनं मात्र हा झेल पकडलाय आणि पहिला मोठा धक्का लागत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे टीमला फलंदाज बाद. सफलता मिलती हुई वाकलन टीम को जिसकी सख्त जरूरत थी और उमेश ने ये सफलता दिलाई अपनी ओवर की दूसरी गेंद पर. ऑफ स्टंप के बाहर रखा था और बल्लेबाज से थोड़ा दूर भी रखा था. बहुत ज़्यादा आगे गेंद नहीं थी. ऑन साइड में खेलना चाहते थे. एक बड़ा प्रहार करने की कोशिश की थी बंटी ने लेकिन मिडल नहीं कर पाए और विकेट कीपर के लिए एक आसान सा कैच था. 8 रन बनाकर आउट हुए बंटी. टीम का स्कोर इस समय 38 रन, 1 विकेट के नुकसान पर. विकेट खूप महत्वाचा होता. तो विकेट आणि डॉट बॉल देखील आलाय. नवीन बॅट्समन महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. बबलू पाटीलनं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत या मॅच मध्ये. राऊंड विकेटनं पुढचा बॉल उमेश. हा प्रकार आहे, फटका उडवला हवेत. मिस्तामिंगे झेल होऊ शकेल. जेसमेन खूप चांगला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल देखील पकडलाय. अजून एक मोठा झटका लागत असताना या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे टीमला बबलू पाटील मैदानाच्या बाहेर.
एक के बाद एक विकेट्स चटकाते हुए गेंदबाज इस तीसरे ओवर में उमेश भोईर। और देखिए ज़्यादा उम्मीदें हालांकि मोतीराम भोईर और जीत भोईर से थी, लेकिन उमेश यहाँ पर चमक रहे हैं। हालांकि उमेश भी कोई मामूली गेंदबाज नहीं है, लेकिन कहीं ना कहीं ज़्यादा बार हमने देखा है कि जीत भोईर और मोतीराम ने अच्छा प्रदर्शन किया हुआ है ऑकलैंड टीम के लिए। लेकिन आज उमेश इस बात को समझ रहे हैं कि दो प्रमुख गेंदबाज थोड़े महंगे साबित हुए हैं, तो उनके ऊपर जिम्मेदारी है, और उस जिम्मेदारी को समझते हुए बढ़िया गेंदबाजी करते हुए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उछाल अच्छा प्राप्त किया था। बबलू जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए, मिस टाइम कर बैठे, बैट के बहुत ऊपर लगी थी गेंद और एक अच्छा कैच डीप में। डेफिनेटली उमेशने आता मात्र जिम्मेदारी घेतली आहे. केतन मात्र देखील टीम मध्ये नाहीये, जो रेग्युलर गोलंदाजी करतो. आणि त्या अनुषंगाने आता मात्र इथनं उमेश भोईरनं पुन्हा एकदा कमबॅक केलाय ऑकलँड टीमसाठी. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती दरम्यान 38 आहे ऑन अ हॅट्रिक बॉल. राऊंड विकेट. यावेळीचा फटका मात्र दमदार आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवला हा चेंडू. मिड विकेटच्या दिशेनं येतो हा षटकार. कि महेश पाटिल डगआउट में से ही सेट होकर आए हैं, जिस तरह से उन्होंने पहली गेंद पर छक्का जड़ दिया है, बहुत ही कड़क पुल शॉट. चांगली बॅटिंग. तसेच काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाले आहेत. सन्माननीय राजाराम पोषा पाटील ज्येष्ठ नागरिक आहेत, सेवाभावी अप्रतिम असं व्यक्तिमत्व. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत, याचा आपण सत्कार देखील घेणार आहोत. तर मनोज म्हात्रे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. सन्माननीय राजाराम पोषा पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी. या मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. राऊंड विकेट. यावेळी स्वारकाच्या माध्यमातून अप्रतिम फटका, जबरदस्त क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. दो गेंदों पर दो विकेट्स झटके थे गेंदबाज ने, लेकिन उसका कोई असर महेश पाटिल पर नहीं हुआ है. अपना स्वाभाविक खेल खेलते हुए फिर से शॉर्ट पिच गेंद थी और काफी दिशाहीन भी थी, ऑफ स्टंप के बहुत बाहर थी, रूम मिला था, उस पर धूम मचाते हुए बैट्समैन महेश जोरदार स्लैश किया उन्होंने कवर पॉइंट के ऊपर से 6 रनों के लिए. सिक्सर के साथ 50 रन भी पूरे हो चुके हैं विकी स्पोर्ट्स कुक से टीम के. राऊंड विकेट. फुलर लेन. चांगला चेंडू, चांगली वापसी पाहायला मिळते आपल्याला. 50 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि चांगली बॅटिंग देखील करत असताना सुरुवात चांगली झाली, खास करून बंटी आणि बबलूनी चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतर खूप लवकर मैदानामध्ये 2 विकेट आल्या होत्या. ब्रेक थ्रू नक्कीच निर्माण केले मैदानाच्या उमेश भोईरनं. मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलं महेश, जो वन डाऊन साठी आलाय. जो महेशने आतापर्यंत 2 षटकार ठोकले आहेत आणि एकूण 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या विकी स्पोर्ट्स कुकशे टीमच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 50 आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. नंबर 4 पर आए हैं विशाल, जो कि कप्तान भी है इस मैच में विकी स्पोर्ट्स कुक से टीम के. लेकिन सीनियर खिलाड़ियों का जहाँ तक सवाल है उसमें बबलू है, बंटी भी एक सीनियर खिलाड़ी ही कहे जा सकते हैं, चेतन जिनका बैटिंग के लिए आना बाकी है. बबलू ने बहुत बढ़िया बैटिंग किया, आउट होने से पहले 26 रन बनाए. बंटी ने 8 रनों का योगदान दिया. 12 पर बैटिंग कर रहे महेश बहुत अच्छे टच में नजर आ रहे हैं, और विशाल ने अभी तक कोई भी गेंद नहीं खेली है, लेकिन उनके लिए कुछ इनाम है. नक्कीच पारितोषिक आहे. आमचे नक्कीच स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार जर मारले तर रोख रक्कम 3000 रुपयाचा पारितोषिक या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय विनोद दादा पाटील यांच्या माध्यमातून हा पारितोषिक डिक्लेअर झालाय. गोलंदाज अंतिम षटकामध्ये अवी भोईर. 50 धावा 3 षटकांचा खेळ संपला. अजय घरत अजूनही नक्कीच 6 चेंडू बाकी आहेत. और कहीं ना कहीं 15-20 रन और शायद जोड़ने का प्रयास करेंगे बल्लेबाज. और अभी की कोशिश ये होगी कि कम से कम रन खर्च किए जाए, 60 के अंदर ही टोटल को सीमित रखा जाए. और 60 के अंदर टोटल रहता है तो मैं समझता हूँ कि ऑकलैंड टीम के पास भी मौका बनेगा मैच जीतने का. यहाँ पर हमने देखा है कि 60-70 रन भी चेज हो रहे हैं 4 ओवर्स में. अवी भोईर लेफ्ट आर्म गोलंदाज. आक्रमण पहिल्याच बॉल पासून डेट ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि सांगितल्याप्रमाणे अजय घरेत की 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, तो प्रयत्न आता नक्कीच आपल्याला इथनं पाहायला मिळतोय.
पहिल्याच बॉल पासून आक्रमण, शेवटच्या अंतिम षटकामध्ये षटकार. आज आ रहा है, आक्रामक बैटिंग कर रहा है. पहला छक्का तो निकल चुका है विशाल के बल्ले से और 3 लगातार छक्के लगाते हैं तो 4,440 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा सम्मान्य विनोद पाटिल साहब की ओर से, जो कि उनका लकी नंबर भी है 4440 और उसी नाम से आरडी टीम खेलती भी है सिटी क्रिकेट में. नक्कीच पारितोषिक या दरम्यान लावलं गेलं आहे, खास करून विशालसाठी 4440 हा अंक आला की नक्कीच विनोददादा पाटील यांची आठवण होते, त्यांचा लकी क्रमांक आहे. अजून एक ह्या प्रकारे फटका उडवलाय लॉंग लेगच्या दिशेनं, जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत, धावा चांगल्या मिळतील. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, हा चौकार. गेंदें की जा रही है. पहली गेंद लेंथ बॉल थी, उस पर अच्छा शॉट खेला, लेकिन ये गेंद बड़ी ही साधारण गेंद थी. शॉट ऑफ लेंथ, काफी समय मिला बैट्समैन को, बहुत क्रीज में पीछे चले गए, ऑफ स्टंप के बाहर उन्होंने जगह बनाई थी और ऑन साइड में खेलने में कामयाब रहे. हुक किया, फील्डर बहुत दूर थे, 4 रन प्राप्त किए. पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर चौका. चौथे ओवर का खेल प्रगति पर है, स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन 2 विकेटों के नुकसान पर विक्की स्पोर्ट्स कुक से. चांगलं क्रिकेट, अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली करून दिली बबलू पाटीलनं, बंटी पाटीलनं, आणि आता मात्र इथनं शेवट चांगला होत असताना विशाल स्ट्रायकिंग इनला. यावेळेस आत्ताचा चेंडू मात्र लाईन चुकीचा आहे, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू, आणि अंपायरचा इशारा देखील असताना हा चेंडू मात्र खराब आहे. एक एक्स्ट्रा धाव इथं मिळते, एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 61 इन बोर्ड, 61 धावा स्कोर बोर्ड वरती. हालांकि गेंदों की लेंथ में भी परिवर्तन कर रहे हैं, लाइन में भी परिवर्तन कर रहे हैं, लेकिन सफलता नहीं मिल रही है. बहुत ही शानदार स्ट्रोक, शॉट ऑन पुल और सक्सेसफुल 6 रन. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अजय करत. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 67, 67 धावा स्कोर बोर्ड वरती. क्लासिकल बॅटिंग. दरम्यान चेंडूने पाठचा संपर्क बरोबर आला नाहीये, तरी देखील एक धाव इथनं मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 68, 68 धावा स्कोर बोर्ड वरती. देखिए भिवंडी के जो खिलाड़ी खेल रहे, खासतौर पर जूनियर खिलाड़ी इस टूर्नामेंट में खेल रहे, उन पर भी कई ओनर्स की निगाहें रहेंगी सिटी क्रिकेट के लिए. फुल टॉस गेंद है, तारामंडल में भेज दिया गेंद को, 6 रन. क्लासिकल बॅटिंग, अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. षटकार आणि चौकारच आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकी बॅट्समन इथनं मात्र अटॅक करतोय. जी हाँ, छक्कों में ज्यादा डील किया जा रहा है. 8 छक्के कुल मिलाकर इस पारी में अभी तक देखने को मिले हैं और अभी भी एक गेंद शेष है. कुल रन संख्या 74, 74 2 विकेटों के नुकसान पर. बहुत ही बड़ा ये स्कोर खड़ा करती हुई विकी स्पोर्ट्स कुक से टीम वाकलन टीम के विरुद्ध. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या इनिंगचा. दरम्यान फटका हवेत आहे, खेळाडू आहेत उपस्थित, तिथे झेल देखील पकडला जातोय. शेवटच्या बॉलवरती विकेट आला आहे. मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, पहिला डाव कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत बॅटिंग करत असताना. दरम्यान 74, 74 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 75चं टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी वाकण टीमला. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी का नमूना पेश किया गया बबलू पाटिल, महेश पाटिल और विशाल द्वारा. बबलू ने 26 रन बनाए,
18 रनों की शानदार पारी खेली महेश ने, जिसमें उन्होंने 3 छक्के लगाए, बबलू ने भी 3 छक्के लगाए, विशाल ने 1 चौका और 2 छक्के लगाए और कुल मिलाकर 17 रन बनाकर नाबाद रहे। ये बैटिंग कार्ड आपकी स्क्रीन पर tenniscricket.in द्वारा बहुत ही सुंदर टेलीकास्ट इस टूर्नामेंट का tenniscricket.in के माध्यम से आप देख रहे हैं आरडी कप 2020-21। तो 74 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर्स में 75 रनों की चुनौती है वाकलन टीम के सामने। गेंदबाजों ने निराश किया। मोतीराम भोईर ने कहीं ना कहीं कहा भी था टॉस में कि चैलेंजिंग होता है भिवंडी में खेलना, खासतौर पर कॉन्क्रीट विकेट पर गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता है। 21 रन उन्होंने खुद खर्च किए, 13 रन जीत भोईर के ओवर में बने। उमेश ने 13 रन खर्च किए लेकिन 2 विकेट्स उनको मिले, अभी भी काफी महंगे साबित हुए। 24 रन देकर 1 विकेट। अगला मैच इस मैच की विजेता टीम और जय हरी रांगनोली के बीच में खेला जाएगा, जो कि दूसरे राउंड का मैच होगा। उसके बाद तीसरे राउंड का मैच खेला जाएगा, जो कि आज का अंतिम मैच रहेगा। उसमें जय बजरंग गोरसे बी टीम एक्शन में नजर आएगी। राहुल, जिस तरह से शुरुआत की गई थी उसी तरह से कहीं ना कहीं खात्मा भी किया गया पारी का। पहले 2 ओवर में 37 रन आए थे, दूसरे जो बाकी के 2 ओवर्स थे, अंतिम 2 ओवर्स, उसमें भी 37 रन बनाए गए। मी तर म्हणेल अंतिम षटकामध्ये भरपूर आक्रमण झालं. अंतिम षटकामध्ये एकूण 24 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 21, म्हणजे दोघं जे बंधू आहेत मोतीराम भोईर आणि नक्कीच अविनाश भोईर, या दोन्ही बंधूंनी दरम्यान भरपूर धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जीत भोईरनं. उमेशने देखील प्रयत्न केला की कमबॅक करण्याचा. या मॅचमध्ये 2 विकेट देखील घेतल्या, 13 धावा खर्च केल्या आणि धावा स्कोर बरोबरती आपल्याला एकूण 74 एक मोठी धावसंख्या बनवली गेली आहे. 75चं टार्गेट आहे, 75चं टार्गेट या मॅचमध्ये आणि मॅच नक्कीच चांगली रंगतदार होईल यामध्ये मात्र शंका नाहीये. अजय जी बिल्कुल, मैच रोचक तो हो सकता है, लेकिन उसके लिए मुझे लगता है कि टॉप ऑर्डर के बल्लेबाजों को जिम्मेदारी कंधों पर लेनी पड़ेगी वाकलन टीम की ओर से। जीत भोईर आ रहे हैं ओपन करने के लिए, उनके साथ ऋषि भोईर है। तो ये 2 सलामी बल्लेबाज बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे। आज केतन मात्रे टीम में नहीं है क्योंकि गोवा चले गए हैं सांगेम प्रीमियर लीग में खेलने के लिए। हालांकि उनकी टीम भी कल हार गई, जागृति 11 डोंबिवली, लेकिन अच्छा खेल जरूर पेश किया था जागृति 11 डोंबिवली टीम ने। एक मैच कल उनका टाई भी हुआ था, 2 गेंदों पर 2 रन नहीं बना पाई थी टीम। 3 गेंदों पर 8 रन चाहिए थे। आतिश गोडविंदे ने छक्का भी जड़ा था, लेकिन उसके बाद वो कैच आउट हुए और आखिरी गेंद पर सिंगल बना, तो वो मैच टाई हुआ और उसका भी कहीं ना कहीं नुकसान उस टूर्नामेंट में उनको उठाना पड़ा। चलिए, वो तो ओपन क्रिकेट है, यहाँ पर ग्रामीण क्रिकेट की धूम है। ऋषि भोईर अंपायर से गार्ड लेते हुए पहला ओवर लेकर बबलू पाटिल, कल्पेश नाम है इनका, और क्या शानदार खेल पेश किया है कल्पेश ने। हरफन मौला खिलाड़ी है, काफी ज्यादा कई बार देखा गया है कि कल्पेश पर निर्भर भी करती है विकी स्पोर्ट्स कुक से टीम, लेकिन आज अन्य बल्लेबाजों ने भी अच्छा प्रदर्शन किया है। पहली गेंद बहुत जल्दी खेल बैठे हैं, टॉप एज लगा है, गेंद हवा में और बढ़िया कैच। महेश ने कोई गलती नहीं की, पहली गेंद पर करारा झटका लगता हुआ वाकलन टीम को ऋषि भोईर लौटते हुए पेविलियन की राह पर। जात बबलू पाटीलला आणि अप्रतिम हा खेळाडू आहे. पहिल्या इनिंग मध्ये क्लासिकल बॅटिंग आणि आता मात्र पहिल्याच बॉल पासून, पहिल्या चेंडू पासून समोरच्या टीम वरती पुन्हा एकदा दबाव बनवण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच बबलू पाटीलच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल वाकण टीमला, आक्रमण करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, ज्या अनुषंगानं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी भरपूर मोठं टार्गेट आहे. इथनं मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल या षटकामध्ये. वाकई में घंटों का काम मिनटों में करना पड़ेगा बल्लेबाजों को। पहली गेंद पर नुकसान हुआ है, थोड़ा जल्दी खेल बैठे थे, गेंद को आने भी नहीं दिया था और स्ट्रोक को खेल बैठे थे, जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए। ऑन साइड में सामने चली गई थी गेंद, बॉलर के पीछे मिड ऑफ पर खड़े थे
फील्डर महेश पाटिल, उन्होंने कैच समाप्त किया। नए बैट्समैन अभी भोईर, जीत के पास स्ट्राइक। उल्टा शॉट, बहुत ही शानदार तरीके से ये स्ट्रोक खेला है। गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर और अंपायर का इशारा, 6 रन। अशीच बॅटिंग करावी लागेल अजय या मॅच मध्ये। हा सामना जिंकायचा असेल तर नव्हे तर या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर आक्रमण करावं लागेल। पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने पहिल्या बॉलवरती सेकंड इनिंग मध्ये विकेट आलाय, हरकत नाहीये। मात्र इथं चांगली बॅटिंग केली तर मॅच चांगली पाहायला मिळेल। बिल्कुल, और क्षमता रखते हैं जीत भोईर। फिर से उल्टा शॉट खेलना चाहते थे, इस बार थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, ठीक तरह से खेल नहीं पाए। बढ़िया विकेट कीपिंग बंटी द्वारा, कोई रन नहीं इस गेंद पर। बार बार स्विच हिट की कोशिश हो रही है और हर रोज रविवार नहीं होता है। डेफिनेटली चांगला चेंडू हा। फिर से उसी तैयारी में थे, इस बार जानबूझकर लेग स्टंप के बाहर किया। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी देखने को मिल रही है कल्पेश उर्फ बबलू द्वारा। पीछे ऑफ साइड में बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं है, उसका फायदा उठाने की कोशिश। इस बार इनसाइड आउट, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, क्लास झलकता हुआ स्ट्रोक में जीत भोईर का, 4 रन। सुंदर स्ट्रोक, निहायत ही खूबसूरत स्ट्रोक, कवर्स के ऊपर से हल्का सा अपने आप को रूम दिया, ऑफसाइड को खुला किया और इन फील्ड को क्लियर करते हुए 4 रन बटोरे। यदि आप इतने अच्छे क्लासिकल शॉट्स खेल सकते हो तो फिर स्विच हिट की क्या आवश्यकता है, यह भी कहीं ना कहीं सवाल उत्पन्न होता है। स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर की आखिरी गेंद लेकर बबलू, इस बार गेंद को घुमा दिया ऑन साइड में, खाली क्षेत्र में, फील्डर बहुत दूर है, नहीं पहुंच पाएंगे। 4 रन और। डॉट गेल्याच्या नंतर आक्रमण देखील या दरम्यान जीत भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते। संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, एक खेळाडू बाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। चांगली धावसंख्या ही देखील मानली जाईल, कारण का इथनं जर विचार केला तर 14 ते 15 धावा येणं गरजेचं होत्या या पहिल्या ओव्हरमध्ये, त्या धावा आल्या देखील आहेत। अवी भोईर आणि जीत भोईर शेवटपर्यंत जर राहिले मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच आपल्याला चांगली मॅच पाहायला मिळेल, याच्यामध्ये देखील शंका नाहीये। चांगलं क्रिकेट, विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध वाकण, अशी ही अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन टीम ज्या संघर्ष करतात, कल्याण डोंबिवलीचा नक्कीच वाकण संघ, त्यांच्या अगेन्स्ट पडगा परिसरातील बबलू पाटीलचा विकी स्पोर्ट्स कुकसे। कितने ही बड़े बड़े टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन किया हुआ है इन दोनों भी टीमों ने, लेकिन आज एक नया दिन, नया टूर्नामेंट ये दोनों टीमें खेल रही है। 18 गेंदें शेष है, जीतने के लिए 61 रनों की आवश्यकता वाकलन टीम को। नया ओवर लेकर मयूर पाटिल, लोअर फुल टॉस, बहुत ही शानदार स्ट्रोक, बॉलर के सिर के ऊपर से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से 4 रन। बॅक टू द बॉलर हिट, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं अजय, आणि तो फटका देखील आपल्याला पाहायला भेटला अवी भोईरच्या माध्यमातून। अवीने नक्कीच सेकंड इनिंगचा हा पहिला चेंडू मी तर म्हणेल खेळला असावा, प्रथमच स्ट्रायकिंग एंडला आले आणि पहिल्या बॉल पासून आक्रमण। माहिती अविनाशला की इथे मात्र आक्रमणच करावं लागेल, नाव आहे अविनाश, मात्र विनाश करावा लागेल या मॅच मध्ये। जी हाँ, गेंदबाजी का विनाश करना होगा। फुल टॉस है, इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग के ऊपर से, इस बार मिलेंगे पूरे के पूरे 6 रन।
एक ओवर में 3-4 यॉर्कर्स वो कई बार डाल चुके हैं, लेकिन आज उनके यॉर्कर्स ठिकाने पर गिर नहीं रहे हैं। दोनों भी फुल टॉस गेंदें हो बैठी और उसका फायदा उठाते हुए अविनाश भोईर बढ़िया बैटिंग करते हुए स्कोर बढ़ता हुआ 24 रन। तर नक्कीच दरम्यान अंपायरचा इशारा आलाय की तिसऱ्या अंपायरकडे या दरम्यान जायचं नाहीये. अगोदर इशारा नक्कीच या दरम्यान आला होता जावेद सरांचा, मग हरकत नाहीये. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 6 पुढे जाते. 24-24 धावा स्कोर बोर्ड वरती. मॅच डेफिनेटली चांगली पाहायला मिळेल. चेंडूची मागणी केली जाते, तर पूर्तता करावी. आमच्या मॅनेजमेंट कमिटीला विनंती की आपण चेंडूची पूर्तता करावी. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 24-24 धावा. टार्गेट आहे या मॅच मध्ये 75चं 75चं टार्गेट आहे. पहिल्या इनिंग मध्ये 74 बनवल्या होत्या आणि 75चं टार्गेट असताना आता मात्र अविनाश भोईरने ज्या धावा खर्च केल्या आहेत त्या मात्र बनवण्याचं काम आता सुरू झालं आहे. 2 बॉल मध्ये 10 बनवल्या आहेत, खर्च केल्या होत्या मिडमध्ये 24, अजूनही कदाचित 14 धावा शिल्लक राहिल्या असाव्या. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू असतील अविनाश या मॅच मध्ये. एक बात तो अब स्पष्ट नजर आ रही है कि गेंदबाज पर दबाव आ गया है, मयूर पाटिल पर आक्रमण किया गया है। पहले ओवर में भी अच्छी बैटिंग देखने को मिली जीत भोईर द्वारा, जो 14 पर इस समय खेल रहे हैं, 10 पर खेल रहे हैं अविनाश भोईर। अगली गेंद, इस बार गति परिवर्तन, एक और दर्शनीय स्ट्रोक, फील्डर है वहां पर, बहुत ही अच्छा कैच। शॉट में कोई कमी नहीं थी, लेकिन डीप कवर में बेहतरीन कैच। खूप पॉइंटला खूप चांगले खेळत आहेत. त्यांचा तो देखील स्ट्रॉंग झोन आहे आणि बरोबर तिथे क्षेत्ररक्षक या दरम्यान तैनात केले गेले आहे आणि सुंदर मी तर म्हणेल याला म्हणतात पूर्वपणे केलेला हा नियोजन. बिल्कुल बिल्कुल, अच्छा होमवर्क करके आई है विकी स्पोर्ट्स कुक से टीम भी। इस बार ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर जाने दिया उसको, लाइन के अंदर थी, लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए जीत भोईर। बहुत बड़ी जिम्मेदारी अब जीत भोईर के कंधों पर। एक ऐसे खिलाड़ी है जो अकेले के बलबूते पर यहाँ से भी मैच जिता सकते हैं अपनी टीम को, लेकिन उतना आसान होने वाला नहीं है। स्कोर इस समय 24 रन, अभी भी 51 रनों की जरूरत है, मात्र 14 गेंदें शेष। नए बैट्समैन आए हैं किरण, फिर से जाने दिया, इस बार नो बॉल का इशारा। मेरे ख्याल से क्रीज के बाहर गेंद पिच हुई है, जिस वजह से अंपायर ने नो बॉल घोषित किया है। अगली गेंद फ्री हिट, और फ्री हिट का फायदा उठाना पड़ेगा जीत भोईर को। त्या अनुषंगानं बॅट्समॅनने देखील इशारा केला अंपायरला की स्क्रीनच्या बाहेरच हा चेंडू आहे. नो बॉल वरती नक्कीच एक संधी असते, फ्रीटचा बॉल आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. ऑफ साइड में 5 फील्डर्स, ऑन साइड में 4 है, और फिर से गेंद को जाने दिया। लगातार ऑफ स्टंप के काफी बाहर कर रहे हैं, इस बार वाइड का इशारा। ऑन साइड में खेलने का मौका नहीं देना चाहते हैं जीत भोईर को। हालांकि जीत भोईर कवर्स के ऊपर से भी अच्छे शॉट्स खेलते हैं। एक इनसाइड आउट बहुत ही बढ़िया खेला है उन्होंने इस पारी में। 14 गेंदें शेष है, 49 रनों की जरूरत। अभी भी फ्री हिट का मौका है जीत भोईर के पास। बॉलर के ऊपर से ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर मौजूद वहां पर। दूसरे का प्रयास हो रहा है, ये खतरनाक साबित हो सकता है। ओहो हो, बॉलर के हाथ में गेंद आ जाती तो शायद काम तमाम हो सकता था किरण का, लेकिन बाल बाल बच गए। 2 रन इस गेंद पर, और स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। रनआउटची एक नामी संधी नक्कीच झाली होती. किरण मात्र देखील एक अप्रतिम खेळाडू आहे आणि अनुषंगानं गोलंदाजाने मात्र हा चेंडू कव्हर केला नाहीये. 2 धावा इथं मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 28 इन बोट. 13 गेंदों में 47 रन चाहिए। इस टूर्नामेंट में गांवदेवी ओवली टीम ने 2 ओवर में 44 रन चेज किए थे। एक और करारा ऑफ ड्राइव, लेकिन फिर से वहां पर फील्डर मौजूद है, गैप नहीं मिल रहा है। अच्छी गेंदबाजी, जिस तरह से फील्ड सजाया गया है उसके अनुसार ही गेंदबाजी की गई पिछली कुछ गेंदों पर, और आखिरकार ये लंबा ओवर समाप्त होता हुआ मयूर पाटिल का। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 29 रन। बचे हुए 2 ओवर में 46 रनों की आवश्यकता वाकलन टीम को ये मैच जीतने के लिए। चेक. तर आपण ज्या पंचांनी 4 दिवस पंचाची भूमिका अदा केली आणि खूप चांगले निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले, त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत मनोज गुप्ताजी मुंब्रा
यांचा शुभसन्मान करतील आदरणीय सन्माननीय विनोद अशोक पाटीलजी यांच्या माध्यमातून शुभसन्मान केला जाईल. कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी 4 दिवस कार्य केलं आहे या स्पर्धेसाठी. अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि कुठलाच वादविवाद झाला नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर आदरणीय सन्माननीय श्रीयुत मनोज गुप्ताजी मॅन फ्रॉम मुंब्रा पंचांची भूमिका ज्यांनी अदा केली त्यांचा शुभसन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विनोद अशोक पाटील यांचे शुभ असतील. जोरदार टाळ्या मित्रांनो. बॉक्स मिस्टर जगरजी, मिस्टर राहुल भोईजी. थँक यू सो मच. थँक्स फॉर मनोज गुप्ता सर. यस, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी आता मगाशीच नक्कीच इक्वेशन अजय सरांनी सांगितलं होतं. तर पुन्हा जाऊ आपण मॅचच्या दिशेनं. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 46 धावेची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटनं बंटी आहेत गोलंदाज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट. चांगली गोलंदाजी, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. इस पारी में चौथी बार रिवर्स स्वीप की कोशिश की है जीत ने, उसमें एक ही बार वो सफल साबित हुए हैं. ओव्हर द विकेटनं यावेळीचा फटका तर चांगला आहे. डीप मध्ये स्लीपर कव्हरला बीट करून जाईल सीमा पार. या फटक्यांची नितांत गरज आहे वाकलन टीमला. चौकार. स्ट्रोक इस बार थोड़ा सा वेट करते हुए बैकफुट पर जाकर पंच किया था इनफील्ड के ऊपर से. ये देखिए जगह मिली थी हाथ खोलने के लिए, उसका फायदा उठाया. स्कोर चौके की मदद से बढ़ता हुआ 33 रन. यावेळेस आक्रमण ऑन साईडला केलाय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या दिशेनं जीत भोईरच्या बॅटमधून धमाका षटकार. के समर्थकों को बहुत ही बढ़िया स्लॉग ऑन साइड में बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए दबाव बनाते हुए गेंदबाज बंटी पर इस समय जीत भोईर. मैच का नतीजा कुछ भी क्यों ना हो, दर्शकों के दिल जरूर जीत रहे हैं जीत भोईर. 27 पर बैटिंग करते हुए मात्र 12 गेंदों का सामना किया है. इक्वेशन 9 गेंदे शेष है, 36 रनों की जरूरत. मॅचच्या जोनी बाकी आहे. सामना संपला नाहीये. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि तो प्रयत्न बघूया जीत भोईरचा कुठपर्यंत या मॅच मध्ये असेल. ओव्हर द विकेट ना यावेळेस आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. कॉटन बॉल दिले होत असताना या मॅचची गोल्डन विकेट जीत भोईरची कव्हर करत असताना आता मात्र इथनं गोलंदाज बंटी पाटील फलंदाज बाद. कहीं ना कहीं गेंद जिस रफ्तार से आने की उम्मीद थी उतनी रफ्तार से आई नहीं और मिडल नहीं कर पाए. बहुत अच्छा कैच फॉलो थ्रू में थोड़ा सा बाई तरफ जाते हुए लपक लिया है वहां पर बंटी ने. और आखिरकार आखिरी हंसी तो किसने हंसी, गेंदबाज बंटी पाटिल ने. मोठी विकेट या मॅचची. नवीन बासमन जितेश. 8 चेंडू 36 धावेची गरज आहे मॅच मध्ये. इक्वेशन सोपं नाहीये, प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेटना ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. खेळाडू देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू दरम्यान एकाच ऍक्शन उचलून फिक करतील. इथनं मिळतीये एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. 4-0 40 धावा स्कोर कार्ड वरती. हालांकि समीकरण मुश्किल है लेकिन बल्लेबाजों को यही सोचना होगा कि ये मैच अभी भी हम जीत सकते हैं. खुद पर विश्वास रखना होगा. सेल्फ कॉन्फिडेंस रहेगा तो ही मैच जीता जा सकता है. आक्रामक बैटिंग की जरूरत. किरण मात्रे ऑन साइड ला दरम्यान हा फटका. खेळाडू आहेत आउटफील्ड मध्ये. फिल्डिंग देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाहीये. आणि अशा प्रकारे तिसरा षटक देखील कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या दरम्यान 41 41 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. समीकरण जर बघितलं तर अजून या मॅच मध्ये 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 34 धावा. जारी रांजोली आपण देखील सज्ज राहायचं आहे. जी बिल्कुल, क्योंकि इसके बाद इस मैच की विजेता टीम और जय हरी रांदोली के बीच में दूसरे राउंड का मैच खेला जाएगा. 6 गेंदे और 34 रन, यह है समीकरण.
बहुत ही कठिन समीकरण है, पलड़ा काफी भारी हो गया है इस मैच में विकी स्पोर्ट्स कुक से टीम का। सहा चेंडू 34 धावेची गरज आहे. अभि भोईर ने प्रयत्न खूप चांगला केला. पहिल्याच 2 बॉल वरती 10 धावा बनवल्या. जीतने देखील प्रयत्न खूप चांगला केला. त्याच्यानंतर कमबॅक देखील खूप चांगला विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त ही मॅच, चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला पहिल्या इनिंग मध्ये देखील आणि सेकंड इनिंग मध्ये देखील. पहिलाच बॉल ऑन साइड ला स्कोर विकेट. फटका हवेत आहे. खेळाडू उपस्थित, झेल तिथं पकडला गेलाय. बासमनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. किरण म्हात्रे बाद. टाइमिंग भी बढ़िया थी, लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे और बाउंड्री के नजदीक बहुत ही अच्छा कैच वहां पर समाप्त किया है फील्डर ने. गिरने वाला ये चौथा विकेट. निराश होकर पेवेलियन में लौटते हुए किरण मात्रे मात्र 1 रन का योगदान दे पाए. केवल जीत भोईर ने अच्छी बैटिंग की, अवि ने अच्छी शुरुआत जरूर की थी अपनी पारी की, लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए और लंबी पारी की ही कहीं ना कहीं आवश्यकता थी. दबाव कहीं ना कहीं ज्यादा ही था बल्लेबाजों पर शुरुआत से ही, क्योंकि 75 रन जीतने के लिए बनाने थे. अब 5 गेंदें मात्र बची है जीतने के लिए. 34 रन चाहिए. उमेश नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये. आणि मात्र या मॅच मध्ये नक्कीच वर्चस्व दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमचा. ज्या अनुषंगानं सुरुवात झाली, बबलू पाटील यांची बॅटिंग केली, बंटीने देखील चांगली बॅटिंग केली आणि विशाल, महेश सर्वांना चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. त्याच्याच जोरावरती एक मोठी धावसंख्या देखील पाहायला भेटली आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळ आहेत, खेळाडू उपस्थित आहेत आणि इथनं आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. चेंडू फेकणं बाकी आहे. जी बिल्कुल, केवल औपचारिकताएं शेष है. और देखिए वाकलन टीम की फिर से वही कहानी भिवंडी में कि उनके गेंदबाज कहीं ना कहीं निराश कर रहे हैं. वडुनगर में भी मानकोली टीम के विरुद्ध 5 ओवर में 87 रन खर्च किए गए थे और यहाँ पर 4 ओवर में 74. बढ़िया स्ट्रोक, स्लैश किया है बैकवर्ड पॉइंट की दिशा में. डीप में गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 46 आणि विकेटचा नक्की सांगितलं होतं मोतीराम भोईरने की इथं मात्र कॉन्क्रीटची विकेट असते. त्या कारणाने मात्र जेव्हा जेव्हा वाकलन संघ येतो तेव्हा तेव्हा गोलंदाज नक्कीच मी म्हणताना भरपूर धावा खर्च करतात या विकेट वरती. खेळाडू आहे, झेल पकडला जाईल, बॅट्समन आउट. अच्छा कैच एक बार फिर से. कैचिंग भी बढ़िया रही है, ना सिर्फ बैटिंग और बॉलिंग अच्छी रही है विकी स्पोर्ट्स कुक से टीम की, बल्कि फील्डिंग भी बहुत बढ़िया रही है. खेल के तीनों भी विभागों में अच्छा प्रदर्शन. ये देखिए इनसाइड आउट खेला था, ऑन द राइज गेंद को ड्राइव किया था, लेकिन सीधे एक्स्ट्रा कवर फील्डर के हाथों में. कोई गलती नहीं की फील्डर ने. तो राहुल, क्या वाकलन टीम को ये कोशिश करनी चाहिए कि कंक्रीट विकेट उनके यहाँ पर भी बनाया जाए, वहाँ पर प्रैक्टिस करे, ताकि वो भिवंडी में आकर उनके गेंदबाज खासतौर पर अच्छा प्रदर्शन कर पाए? डेफिनेटली गरजेचं आहे. कारण का वाकलन संघाचा विचार केला तर भरपूर नक्कीच मी तर म्हणेल चर्चेमध्ये संघ राहिला. गतवर्षी देखील 18 ते 19 ट्रॉफ्या या टीमनं जिंकल्या होत्या. त्या अनुषंगानं गरजेचं आहे. मोतीराम भोईर नक्कीच टीमचे नक्कीच सिनियर खेळाडू आहेत, जीत भोईर असतील. विकेटवरती नक्कीच तुम्हाला मात्र प्रॅक्टिस करावी लागेल, खास करून कॉन्क्रीटच्या विकेटवरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि या दरम्यान इथनं मॅच तर फिनिश झाली आहे, मॅच मात्र जिंकली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकी स्पोर्ट्स कुक्स टीमनं अभिनंदन बबलू पाटील आणि टीम आणि हार्ड लक. या दरम्यान वाकलन टीम प्रयत्न खूप चांगला होता आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. हार्ड लक. तर आपण देऊया सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कल्पेश, अर्थातच कल्पेश म्हणून प्रसिद्ध नाही तर बबलू पाटील म्हटलं की नक्कीच आठवण होती कुक्से गावाची आणि पीटीसीची. तर बबलू ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. टॉस लगेचच आम्ही घेणार आहोत दोन्ही टीमच्या